पेपरफुटीच्या जलद सुनावणीसाठी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत। मुंबई उच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। नीट पेपरफुटी प्रकरणांचा यामध्ये समावेश होईल। सार्वजनिक परीक्षा आणि स्पर्धा परीक्षातील पेपरफुटी प्रकरणांची विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। नागपूर विशेष न्यायालयाचं कामकाज जिल्हा न्यायाधीश एस.व्ही. पवार पाहणार आहेत। नागपूर विशेष न्यायालयाकडे सध्या पेपरफुटीची 11 प्रकरणं वर्ग करण्यात आलेली आहेत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। तुषार, कशा पद्धतीने आता न्यायिक प्रक्रिया पेपरफुटी संदर्भातली यापुढे राबवली जाईल? निश्चितच जर का आपण मागच्या 2 महिन्याचा विचार करायचा झाला तर नीटचा पेपर असेल किंवा टीईटीचा पेपर असेल, हे दोन्ही पेपर फुटल्यानंतर कशा प्रकारे त्याचे पडसाद हे विद्यार्थ्यांवर पडलेले होते, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर पडले होते। आणि त्यानंतर मग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की पेपर फुटी संदर्भात कुठलेही प्रकरण असेल ते आता यापुढे जलद न्यायालयामध्ये चालवले जाईल। त्यासाठी विशेष जलद न्यायालय हे संभाजीनगर आणि नागपूर इथे तयार करण्यात आलेले आहे आणि यासाठी त्यांनी न्यायाधीशांची जबाबदारी देखील नेमलेली आहे। महत्त्वाची गोष्ट की त्यांनी या सुनावणी दरम्यान हे देखील सांगितलं, असे संकेत दिले की जर का या पेपरफुटी संदर्भात जर का प्रकरणं वाढत गेली दिवसेंदिवस तर जिल्हा स्तरावर देखील तशा प्रकारे विशेष न्यायालय स्थापन केले जाईल। त्यामुळे निश्चितच आपण बघू शकतो की केंद्र सरकारने देखील अत्यंत गांभीर्याने पेपरफुटी प्रकरणाला घेतलं होतं आणि ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचा संपूर्ण देशामध्ये रोष पाहायला मिळत आहे, त्यानंतर मग लगेचच नागपूर खंडपीठाने जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, त्यामुळे आता त्याची परिणिती आपल्याला पाहायला मिळतात की 2 जलदगती न्यायालय स्थापन देखील करण्यात आलेले आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।